ओम नमः शिवाय. कौशिकीचे प्रकटीकरण आणि धूम्रलोचनाचा वध. मेधा ऋषी सुरथांना म्हणाले, राजा, प्राचीन काळी शुंभ व निशुंभ या पराक्रमी दैत्यबंधूंनी त्रिभुवनात पराक्रम गाजवून सर्वत्र आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यांच्या अत्याचाराने सर्व प्रजा संतप्त झाली. तेव्हा सर्व देव हिमालयाच्या आश्रयास आले आणि पार्वतीची प्रार्थना करू लागले. देव म्हणाले, हे पार्वती, तू सर्व भक्तांचे कल्याण करणारी आहेस. तुझा जय जयकार असो. तू सर्व विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारी आहेस. तू श्रीविद्या, भैरव रूपिणी, भुवनेश्वरी आहेस. तुला नमस्कार असो. तू त्रिपुर सुंदरी, जया, विजया, अजिता, मंगला, विलासिनी ही सर्व तुझीच रूपे आहेत. तू अपराजिता रूपिणी आहेस. तू परमात्मा स्वरूप भगवती, तुला नमस्कार असो. देवांनी मनोभावे केलेले स्तवन ऐकून देवी साक्षात प्रकट झाली. तिने देवांना विचारले, आपण कोणाची स्तुती करत आहात? त्यावेळी देवीच्या शरीरातून एक कुमारी प्रकट झाली. ती पार्वतीला म्हणाली, माते, शुंभ आणि निशुंभ या दैत्यांचा देवांना त्रास होत आहे. त्यांना ठार करण्यासाठी देवता तुमची स्तुती करत आहे. ती शरीर कोशातून प्रकट झाली, त्यामुळे तिला कौशिकी म्हणतात. ती देवांना म्हणाली, आपण निर्धास्त राहा, मी शुंभ निशुंभांचा नाश करीन. देवी कौशिकी हिमालयाच्या गुहेत वास्तव्य करत होती. चंड मुंड हे 2 दैत्य तेथे आले होते. त्यांनी कौशिकीचे सौंदर्य पाहिले आणि त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी ही बातमी शुंभ आणि निशुंभ यांना सांगितली. गुहेत स्त्रीरत्न आहे, अत्यंत सौंदर्यशाली आहे. तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्हाला ती शोभून दिसेल. चंडमुंडाने सांगितलेली हकीकत ऐकून शुंभ निशुंभ यांनी आपले महान दैत्य तिच्याकडे पाठवले आणि तिला घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे ते कौशिकीकडे गेले. कौशिकीला आमंत्रण दिले. कौशिकी म्हणाली, जे माझा पराभव करतील त्यांनाच मी वरीन. हे ऐकून शुंभ निशुंभ संतापले. बलाढ्य धूम्रलोचनास हिमालयात पाठवले. त्याचा संहार कौशिकीने केला. कौशिकीने बलाढ्य सेनेला देखील ठार करून टाकले. त्यावेळी देवीचा पराक्रम शुंभ निशुंभ यांच्यापर्यंत येऊन पोहोचला. आता काय करावे असा विचार शुंभ निशुंभ करू लागले. पार्वती देवीकडून शुंभ निशुंभांचा वध. सूरज राजा मेधा मुनींना म्हणाला, या संपूर्ण जगाला उत्पन्न करणाऱ्या देवीचे चरित्र श्रवण करण्याची मला उत्कंठा लागली आहे. शुंभ निशुंभ यांनी पुढे काय केले ते सांगा. मेधा म्हणाले, त्यांनी आपल्या बलाढ्य दैत्यांना देवीला ताब्यात घेण्यासाठी पाठवलेले होते, परंतु देवीने त्यांना ठार केले. त्यानंतर प्रचंड सैन्य घेऊन शुंभ निशुंभ रथावर आरूढ होऊन निघाले. युद्धभूमीवर येताच वाद्यांचा गगनभेरी आवाज केला. त्यामध्ये पायदळ, घोडेस्वार, सांडळीस्वार, हत्तीस्वार अनेक महापराक्रमी दैत्य होते. अशा प्रकारे दैत्य शुंभ निशुंभ प्रचंड सेना घेऊन युद्धासाठी आले होते. ते पाहून जगदंबेच्या अंगातही वीरश्री संचारली. त्यावेळी देवी वाहन सिंहाने मोठ्याने गर्जना केली. त्यामुळे दैत्य सैन्य घाबरले. हिमालयासमोर निशुंभ आला आणि म्हणाला, हे महेश्वरी, तुझ्याशी युद्ध करणे आम्हाला योग्य वाटत नाही. तो युद्धाचा हट्ट का धरला आहेस? तू आमच्या अधीन झालीस तर सर्व ऐश्वर्य आम्ही तुझ्या पायाशी आणू. त्यावेळी महेश्वरी म्हणाली, हे मुला, मी काय करावे हे तू मला सांगू नकोस. युद्ध कर, नाहीतर नागलोकी जा. ते ऐकून निशुंभ अतिशय क्रोधायमान झाला. त्याने बाणांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. देवीनेही निशुंभासह अनेक दैत्यांच्यावर शस्त्राने हल्ला केला. हत्ती घोडे चारी बाजूला धावू लागले. देवीच्या सिंहाने अनेकांना ठार केले. दैत्य सेनेचा महासंहार चालला होता. निशुंभ म्हणाला, हे देवी, लौकिक स्त्री नाही. निशुंभ म्हणाला, ही देवी लौकिक स्त्री नाही, ही पुराण मूर्ती पराप्रकृती शिव आहे. ही दैत्यांचा नाश करण्यासाठीच प्रगटलेली आहे. निशुंभाने आपला रथ पुढे घेतला. निशुंभाने चंडिका आणि कलिका यांच्यावर हजारो बाणांचा वर्षाव केला. पार्वतीने सहजपणे त्या बाणांचे तुकडे तुकडे केले. त्याने देवीवर गदेचा प्रहार केला, पण पार्वतीने त्रिशूलाने त्याचे तुकडे केले. तिने निशुंभाचा वध केला. दैत्य सेनेत हाहाकार माजला. आपला प्रिय बंधू युद्धात मारला गेला हे पाहून शुंभाला अतिशय दुःख झाले. अंबिकेने शुंभाला युद्धासाठी समोर बोलावले. शुंभाने तिच्यावर बाणांचा वर्षाव केला, पण पार्वतीने त्या बाणांचे तुकडे केले. चंडिकेने त्रिशूलाने त्याच्यावर मारा केला आणि शुंभास ठार केले. शुंभ निशुंभ दोघेही मारले गेले. त्यामुळे दैत्य सैन्य दाही दिशांना पळून गेले. आता देवर्षी व ब्रह्मर्षी सुखाने
यज्ञयाग करू लागले. सर्व प्राणीमात्रांना सुख लाभले. उमादेवीचे हे चरित्र जो परमश्रद्धेने वाचतो त्याचे जीवन आनंदी होते. जय जय रघुवीर समर्थ.